साधू संत असतात कसे, याचं उत्तर आहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसून या ठाव अहंतेचा तोची संत साधू वळखावा निका. नामदेव राय उत्तर देतात, तोच संत तोच साधू. कोण? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हरिरेव जगत जगदेव हरिही, हरि तो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः, तोची संत साधू. नाहीतर नामदेवरायाच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे, नामदेवरायाला देव म्हणाले तुला गुरु करावा लागेल. नामदेवराय म्हणले गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. आता कमाल झाली बुवा, आमची म्हातारी आंघोळ घालते दिवाळीला तुम्हाला. सन दिवाळीचा आला नामा रावळ्यासी गेला देवाचा लावे घरासी, पदर माथाचा काढला बाळ नंदाचा पुसला. आमची म्हातारी आंघोळ घालती, आमच्यासोबत गप्पा मारता, तरी म्हणता ओळख. ही सामान्य ओळख आहे रे नामा, विशेष ओळख होण्यासाठी तुला गुरु. मी कुठंही ओळखेल देवा असं. उद्याच परीक्षा ठरलं, वेळ कमी असल्यानं घाई घाई परीक्षा. नामदेवराय चंद्रभागेत आंघोळीला गेले, ते तांब्या धोत्र तिथं ठेवलं, वाळवंटातल्या रेतीवर आंघोळ करू लागले. भगवंतानं परीक्षा घ्यायची ठरवली. आई साहेबाला घिसाडीन माऊली केलं आणि हा बाबा घिसाडी झाला, आणि गरुडाला केलं गाढव. तेही चांगलं, घोड्यापेक्षा मोठं गाढव. आणि बाबा घिसाडी बाबा चांगले 12 फूट उंचीचे, आई साहेबही 10 फूट उंचीच्या शोभल अशा. आणि त्या गाढवावर सामान, वरवंटा पाटा, येड्या बाबळीचं सरपण, लोखंडी चूल, शेळीचं कोकरू, कुत्रीची पिलं, कोंबड्या. हे नाटक आहे ना. ते वाळवंटात नामदेवरायाची आंघोळ चालू असताना हे बघितलं. म्हणले बापरे, रामायणात ऐकलं होतं बा राक्षस हे 2 चुकून माझ्याकरता आलेत का. बरं पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. लटलट कापू लागले. गारठ्याचे दिवस पाण्यात बसला होता नामदेव बाबा, पण घामानं भिजला. तिथून 25 फुटावर देवाचा नाटक होता, ते उतरवलं सामान आणि सांगितलं देवानं. नाटक सुरू केला. हंडी पकाव. ते 3 दगडाची चूल, हांडा ठेवला. आई साहेब घिसाडीन झाल्या ना, हांडा ठेवला. तिथेच बसा, आता मी तब्येत समजू शकतो, नंतर भेटायचं आपल्याला आरतीच्या वेळी. तिथे आहे ना, तर हे काचेच्या भांड्यासारखं सांभाळायचे रे बाबा आपल्याला. हो, त्यांची गरज आहे. हा विठ्ठल जाळी झाला बोले का उद्धवराव. आई साहेबाचा नाटक सुरू झाला. महाराज हंडी तो पक गई. हाँ, हंडी में क्या डालू? हंडी में मुर्गिया काट के डाल दो. तोही कार्यक्रम झाला. नामदेवराय बघत होता, म्हणले बापरे, यांना काही दयामाय नाही बाबा. महाराज मुर्गिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती तो बकरिया काट के डाल दो. महाराज बकरिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती, कुत्तिया काट के डालो. नामदेवराय तर घाबरले, म्हणजे माझ्यान भरते कर बाबा हंडा. महाराज कुत्तिया काट के डाल दी, हंडे नहीं भरती तो गधा काट के डाल दो. ते गरुड होतं. तुम्हाला देवा, तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चाल, काय कापाला आणला का चंद्रभागेत? आता कापला तरी तुला पुन्हा जिता करील, त्या बुवासाठी नाटक चालू आहे. महाराज क्या गधा काट के डाल दिया लेकिन हंडी नहीं भरती वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो. असं म्हटल्यावर तांब्या धोत्र टाकून 120 नामदेवराय पळाले. पण देवाला माहिती होतं, माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही, सरळ राऊळात जाईल. आणि मी नाही दिसलो तर माझा नाटक उघडा पडेल. म्हणून नामदेवराय यायच्या आधी भगवान विटेवर कमरेवर हात
हात ठेवून उभे, घाबरूनच नामदेवराय आले. अरे का घाबरला नामदेवा? काय माणसं निर्माण केली देवा. अहो ते कोंबड्या कापल्या, कुत्री कापली, बकर कापलं, गाढव अख्खं कापलं तरी हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते. मग पळण्यात वसतात म्हणून वाचलो. अरे आपलं काल ठरलं होतं ना परीक्षा, मीच होतो. तुम्ही दात बाहेर आले होते त्याचे, मीच होतो. राजस कुमार मदनाचा पुतळा तुम्ही नाही. अरे मीच होतो. शक्यच नाही देवा. बरं जाऊ दे, वाद घालत नाही, वेळ कमी आहे. मला सांग, तुझं काही विसरलं का रे वाळवंटा? मग धोत्रम तांब्या मी आणलं बाबा. देव म्हणले हे हिरव्या काढाचं धोत्र माझंच आहे देवा. बरं तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वल्द दामासेठ शिंपी श्रीकृत पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच. नापास झाला. मग तुला गुरु करावा लागेल. आता कुठे जाऊ? आळंदीला. म्हणून आळंदीला देवाने पाठवलं. आळंदीला आल्यानंतर आता याच्यातच कीर्तन होईल, पण महत्वाचा विषय आहे, सांगतोच. आळंदीला आल्याबरोबर सिद्ध बेटातल्या झोपडीत वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ, वडिलाची भूमिका. जसे तिन्ही भावंड सांभाळले आमच्या अक्कानं, आहे ना. आईची आठवण येऊ दिली नाही तिघाही भावाला, आणि माईची आठवण येऊ दिली नाही. लक्षात घ्या. मग वडील गेल्यानंतर मोठ्या भावावर जबाबदारी असते. म्हणून निवृत्तीनाथ उठले. पहिलं दर्शन घेतलं नामदेवाचं. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. आणि तिन्ही भावंडांना सांगितलं, ज्ञाना सोपाना मुक्ताई. काय दादा? पंढरीचा प्रेमा घरा. मला माहित आहे हे थांबले असते का? पाठ नाही म्हणून थांबले. कळते आम्हाला. जरा पाठांतर करा भाऊ. ठीक आहे, मी मुद्दाम थांबलो. बर जाऊ दे, जाऊ दे, आपली अशीच राहू द्या. आता ते माझ्या सोबतचीच आहे. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. आणि सांगितलं पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्तीनाथाने पायावर डोकं ठेवलं, माऊलीनंही डोकं ठेवलं, सोपान काकानंही डोकं टेकवलं. पण नामदेवराय मात्र उभेच. ते म्हणले हे आळंदीचे बुवा, पठ्ठा पंढरपूरचा, माझ्यासोबत जगाचा बाप बोलतोय, हे पाया पडलेच पाहिजे. पण शेवटी मुक्ता दर्शन घे बाबाच. तिखट होत्या. तुमचं भागलं नाही का दर्शनावर? मग दर्शनानं समाधान झालं नसल तर तुम्ही लोटांगणा घाला त्याशी. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, तुम्ही लोटांगणा घाला त्याशी. का मुक्ता? हा पंढरपूरचा आहे ना रे दादा. हो. मग पंढरपूरच्या लोकांचा नियम काय आहे? पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. मग माझे भाऊ त्याच्या पाया पडताय, तुम्ही तो का नाही वाकत? तो का खांबासारखा ताठ आहे? करे अहंकार करे अहंकार मोक्षे देखिल्या कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो. हा रात्रंदिवस देवाच्या सान्निध्यात आहे तरी अहंकार का गेला नाही? अखंड दयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा. काय मुक्ता? उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. आता कुठं तेव्हा शेतकी कॉलेज, म्हणजे तेव्हाही उसा शेजारी एरंड होता कराड साहेब. बांधावर एरंड असायचा, ऊस.
पण किती वर्षे ऊसा शेजारी एरंड राहिला तरी एरंड कारखान्याला जात नाही, साखर ऊसाची होते. तसा पांडुरंग ऊस आणि हा एरंड. मुक्ताबाई म्हणे ऊसाच्या शेजारी एरंडाची झाडे, अरे काय त्या चिपाडे गोडी आली. तसं अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. योगायोगानं कबीरजी तिथं होते. अरे निवृत्तीनाथ जी बाबा, आपकी बहन मुक्ता सच कहती है, वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. तो क्या करना होगा. पहिलं तपासून पहा. गोरोबा काका म्हटले घाई करू नका, मी परीक्षक आहे, लावा नंबर. मग 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबाराय, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाईन, 5व्या नंबरला नामदेवराय बसले. थापटणं घेतलं गोरोबा काकानी. हाणेले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. नामदेवरायची चुळबुळ चालली. म्हणले आळंदीकरांचं असं स्वागत असते का. आल्या आल्या पाहुण्याला उपीट नाही, कांदा पोहे नाही, चहा पण थापटणं. 5व्या नंबरला होते. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग कैचे कोरे उरे तेथे. त्याची थापटणे सोपानाचे डोळे, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हाणी, अमृत संजीवनी उतवाली. आणि त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. आणि जेव्हा नामदेवरायानं रडायला सुरुवात केली तेव्हा गोरोबा काकानं संत सभेत जाहीर केलं, गोरोबाने कोरा राहिला गे माई, तिळभर नाही भाजीला, तिळभर नाही भाजीला. गोरोबाने कोरा राहिला गे माई, तिळभर नाही रोहिदास महाराजचा पाठा आहे ना. अगदी प्रमाण बरोबर आहे. जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, शून्य भरी नाही भाजीला. मग भाजा भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. म्हणले भाजा. मडे घाटावर लोक भाजले बरेच. तसा कार्यक्रम असेल तर पंढरपूर नाही आपल्याला. म्हणून 1-2 वेळा उठबस केली. मुक्ताईचं लक्ष गेलं. दादा काय त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. आपण अभंग वाचा, मी धरून बोलतोय अभंग ना. आसन स्थिर नाही नामयाचे. कोणाचं लक्ष नाही पाहून जे नामदेवराय पळाले थेट पंढरपूर. कसं काय स्वागत झालं नामा देवाने विचारलं. पागोट काढून स्वागत दाखवलं. एवढं टेंगुळ आलं होतं स्वागत. लहानशी मुक्ता तिने माजविली कळीन, लाकडानं डोई फोडली माझी. ऐशी संत मंडळी कपटी तुझी. पळण्यात वसतात म्हणून वाचलो देवा, नाही तर भाजणार होते. अरे नामा तरी गुरु करावा लागेल. तयार आहे मी, पण आळंदीकराच्या ताब्यात देऊ नका, दुसऱ्या गावाला पाठवा. मग तिथून बदल झाला. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी. आपण अभंग वाचा, शरण तयासी जाई वेगी. मग नामदेवराय विसोबा खेचराला औंड्या नागनाथाला येतात. विसोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून बसले पहुडलेले. चेहरा उतरला. कर बाबा कुठला पंढरपूर. तोंड का उतरलं. काय आमच्या देवाला कळत नाही काय. ज्याला देवच कळत नाही त्याला गुरु कसा करायचा. पिंडीवर जोड्यासह पाय तुमचे. म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही मला. उचलत नाही तर नेमके ठेवले कसे तिथं. आता कशाला वाद घालतो. 8:30 झाले. तूच उचल. पाय उचलून बाजूला ठेवले, तिथे पिंड. पुन्हा तिथं पिंड. तिथं भोवताल फिरवले पाय तरी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का रे नाम्या. देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारुनी पाहे तुची नाम्या. अरे सगळीकडे तो भरून उरलेला आहे. आणि मग तो पुढचा प्रसंग आहे. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला. चपात्या तयार झाल्या होत्या. नामदेवरायांनी स्वयंपाक केला होता चंद्रभागेच्या वाळवंटात. कुत्र्याच्या रूपात देव आला आणि चपात्याची अख्खी चळतच घेऊन पळाला. तर नामदेवरायानं तुपाची वाटी घेतली.
कुत्र्याच्या मागे लागले. आपल्या चपात्या गुरुजी जर कुत्र्यानं पळवल्या तर तुपाची वाटी घेऊन मागे लागू का? दगड, अरे हान हान हा. नामदेव वाटी घेऊन, थांबा देवा, ओळखलं मी, कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल. तूप लावा चपात्याला, तूप. तव स्वान हासुनी बोलले, नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हासुनी बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. नाम्या, त्या दिवशी घिसाडी बाबा होऊन आलतो लेका तर धोतरण तांब्या टाकून पळाला, आणि आज कुत्रा होऊन आलो तू तुपाची वाटी घेऊन मागे लागला. स्वान हासुनी बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती सर्वाभूती पाहे सूर्या ठाव हंतीचा, साधूला संसारात देव दिसत होता, आम्हाला देवळात संसार दिसतो. हा ना. पंढरपूरला गेलं म्हणजे 18 तास बारीला लागतं, मग रावळात आलं म्हणजे त्या गरुड खांबाच्या पुढं त्याच्या गावचा महादेव दिसतो. महादेव कधी आला रे तू? म्हणला आज सकाळी दुपारी घरून निघलो. अरे पण मी काल बारीला लागलो, तू दुपारी घरून निघला आणि माझ्या पुढे कसा? ते मुख्यमंत्र्याचे पीएन माझा मुलगा एका वर्गात शिकले. बर, घुसलो वशिल्यानं, म्हणजे दुपारपर्यंत गावला होता. हो. शेताकडे गेलता का? गेलो होतो. माझी उसाची लागण चालू आहे का रे? 15 फुटावर युट्यूब आणि तिथं लागण उसाची. आम्हाला देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसतो. कांदा मुळा भाजी अवती बाई माझी, कांदा मुळा भाजी अवती बाई माझी, कांदा मुळा भाजी अवती बाई माझी, कांदा मुळा भाजी अवती बाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर झाला माझा हरी, मोत नाडा वीर दोरी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोविला गळा, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्यांना संसारात देव दिसला. बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करतो डॉक्टर साहेब, बरोबर करतो. आता पुढे पुसुणिया ठाव अहंतेचा ठाव पुसुणिया. अहंतेचा ठाव का पुसला याचं कारण आहे ते या बोधावर आहे. झाडाचं सुद्धा पान हालतं याला कारणीभूत ईश्वराची सत्ता आहे. लक्षात घ्या. माणसं मरतात हे नवल नाही डॉक्टर साहेब, मरणाची साधनं उपलब्ध असून जगतात हे नवल आहे. तर मरायला काय लागतं? प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे. नवद्वारे पुरे देही, कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली, वांगली रे 9 ठाया फाटून गेली. 9 छिद्र आहे. मग कोण्या तरी छिद्रातून प्राणवायू जातो. मी असं म्हणतो, एकानं डॉक्टर साहेब तिकडची गोष्ट आहे, घर बांधलं, त्याला खिडक्या 9 ठेवल्या आणि दारं बसवली नाही. एक दिवस सोसाट्याचा वारा आला आणि खिडक्यातनं गेला. तो पत्रकार मंडळीकडे आला. मला आश्चर्यकारक बातमी द्यायची आहे. बसा ना, चहा घ्या. पत्रकाराला वाटलं बातमी आली. सांगा. मी बंगला बांधला साहेब. किती हजार स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूटचा. आपलं नाव रामाजी गोमाजी कापसे. हे खरं नसतं बरं का.
वय 52 शेती व्यवसाय बरं ठीक आहे 5,500 स्क्वेअर फूट लिहिलं पुढे सांगा मी बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या साहेब हा बंगल्याला 9 खिडक्या सांगा पुढे खिडक्याला दारं बसवली नाही तू शनी शिंगणापूरचा का रे नाही नाही तिकडचं आहे पण बसवलीच नाही दारं बरं काय झालं काल वारा आला सोसाट्याचा आणि खिडक्यातनं गेला निघून लेका मूर्खा फुकट चहा प्याला हे काय पेपरला देणारी गोष्ट आहे का रे खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच आहे तसं प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो उद्धवराव हे नवल नाही 9 छिद्र असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे नवल आहे का म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगा ते चाळीता म्हणून या बोधावर संत आहे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही ना तर मी असं म्हणतो प्रेताला तर सगळे नाक कान डोळे इंद्रिय सगळे प्रेताला असतात आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याची माणसं बसतात रडारड चालू असते तुम्हाला जर परिवाराचं प्रेम पाहायचं असेल तर मरून बघा जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही नलवडे बापू जन्मात चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत माणूस होता राव हिरा होता बस आमच्या गावचा सूर्यास्त झाला त्याचं आपलं पटलं नाही म्हणावं जन्मगर कारण त्याला खोटं जमत नव्हतं म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं याला खरं चालत नव्हतं हे प्रेत यात्रेत तसं कवटाळू रडतं काय विनंती करतात ते नात्या गोत्याचे प्रेताला डेड बॉडीला एकदा तरी बोला ना जन्मभर बोललं तेव्हा नाही आता चमच्याभर तरी दूध घ्या ना एवढं तरी ऐका ना म्हातारी तर तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना ते म्हणतं काय नाटक लावला जर्शीच्या गोठ्यात 6 महिन्यापासून तूच बघत नव्हती मी असं म्हणतो प्रेताला तोंडही आहे प्रेताला डोळे आहे प्रेताला कान आहे आणि नातलगाचा आग्रह आहे एकदा बघा एवढं ऐका चमच्याभर दूध घ्या अरे आता कान असून का ऐकत नाही डोळे असून का पाहत नाही तोंड असून का बोलत नाही ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता देखवी ऐकावी एक नारायण नारायण देखवी ऐकावी एक नारायण नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण कायाचं भजन चुकू नको चुकू नको कायाचे भजन चुकू नको चुकू नको देखवी ऐका एक नारायण देखवी ऐका एक नारायण देखवी ऐकावी एक ती क्रिया करणाऱ्याने आपली सत्ता काढून घेतलेली आहे एवढंच नाही वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही या बोधावर संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे पुसुनिया ठाव बरोबर गणितासारखं चालू आहे आपलं बस आत्ता एक चरण झालं म्हणजे उरकतो आता सर्वाभूती पहा एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतेचा ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे आणि सर्वाभूती एक वासुदेव पाहे त्याला साधू म्हणतात त्याला संत म्हणतात तोची संत साधू तोची संत
विजय महाराज गंभीर नाही, गंभीर महाराज मृदंगाचार्य आहे. तू विजय महाराज. बरं तू गुजरात मधला आहे, गुजरात मधला आहे आपल्या हां ठीक. विजय दिसत नाही मला पण ओळखला आवाज तुझा. तोच संत साधू ओळखावा निका. त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त येरते ऐका मायाबद्ध. पूर्वीचा काळ असा होता डॉक्टर साहेब, गुन्हेगार सापडला तर त्याला पोलीस गावातून फिरवायचे पहिला एक चक्कर, मग पोलीस स्टेशन. तसं कोणी मेलं उद्धवराव तर प्रेत यात्रा मुख्य रस्त्यानं फिरवायची आणि मग स्मशानभूमी. याचं कारण होतं, जर कोणी मेला त्याची प्रेत यात्रा गावाच्या मुख्य रस्त्यानं का काढायची, याचं कारण बाकीच्या म्हाताऱ्यांवर परिणाम व्हायचा. ते दबक्या आवाजात चर्चा करायचे. कोण आहे? जसं प्रेताला ऐकू जाईल इतक्या हळू बोलतात लोक. कोण आहे? तुम्हाला माहित नाही? नाही. अमुक मेलं, तिला सकाळी तंबाखू खाऊन गेलं, तेच मेलं. बरं ते तर माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान होतं. आता तूच डोकं चालव. ते लहान मेलं म्हणजे तुझा नंबर. असा परिणाम म्हाताऱ्या माणसावर व्हावा आणि आता मरता खेपी वारी करावी असं वाटावं म्हणून एक प्रेत यात्रेचा चक्कर. तसं अट्टल गुन्हेगार जर सापडला तर त्याला गावातून का बाकीच्या गुन्हेगारावर वचक बसायचा की आपली अशीच यात्रा निघेल एक दिवस. अट्टल गुन्हेगार सापडला, बालचंद्र भाऊ 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागं, मध्ये गुन्हेगार. 5 वर्षाचा पिंट्या आपल्या दारात उभा होता आणि त्याच्या अंगणा त्या दारापुढूनही आपल्या यात्रा हे याची गुन्हेगाराची. पिंट्यानं सहज विचारलं, मम्मी काय आज 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही बाळा, मध्ये चाललं ते गुन्हेगार आहे, मागं पुढं आहे का नाही 10 ते पोलीस आहे, त्याला नेतील, खूप मारतील. गुन्हे केल्यावर असं होत असते. झालं. त्याच्या मनावरती व्याख्या बिंबल्या गेली डॉक्टर साहेब. दुसऱ्या दिवसापासून शाळेत जाताना मागे पुढे पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. घोकतच होतं ते. मागे पुढे पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेतून येताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. टी व्ही पाहताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. 15 दिवस व्याख्या घोकत होतं ते 5 वर्षाचं. मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. 15 दिवसांनी मंत्री महोदय आले त्याच रस्त्याने. आता 25 पोलीस होते पुढं मागं आणि मध्ये मंत्री. आणि योगानं हे 5 वर्षाचं दारात मम्मी आत. तो लवाजमा पाहला, मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. म्हणले त्या दिवशी 10 होते पोलीस, आज 25 आहे. मोठा गुन्हेगार असला पाहिजे. म्हणून मम्मीला आनंदाने आवाज दिला, मम्मी बाहेर ये. काय रे? मोठा गुन्हेगार आला. मम्मी आली. मम्मीनं मंत्री महोदय पाहिले, घाबरून गेली बिचारी. लेकराचं तोंड दाबलं, लवाजमा पुढे जाऊ दिला. तोंडावून हात काढला. कागद तोंड दाबलं. मम्मी तू काय म्हणाला? मी म्हणालो मोठा गुन्हेगार आला. कसं काय? तूच तर म्हणली होती मागं पुढं पोलीस, मध्ये चालतंय ते गुन्हेगार. त्या दिवशी 10 पोलीस होते, आज 25. मला वाटलं मोठा गुन्हेगार. नाही बाळा, हे दिसायला सारखं आहे रे, असायला फरक आहे. म्हणजे त्या दिवशी मागं पुढं पोलीस होते, आजही मागं पुढं पोलीस आहे. त्या दिवशीचा गुन्हेगार मध्ये चालत होता, आजचे मंत्री मध्ये चालतात. पण फरक हा आहे, त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं आणि आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं माया संताच्या ताब्यात आहे आणि तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. मग जे ताब्यात मायेच्या आहे त्याला म्हणतात येरते ऐका मायाबद्ध. साधूच्या ताब्यात माया आहे, तोच संत साधू ओळखावा निका. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे डॉक्टर साहेब, येरते ऐका मायाबद्ध. बरोबर अजून 29 मिनिट माझ्याकडे आहे.
सगळे बरोबर करू आपण, सगळे बरोबर करू. एकदा सांप्रदायपूर्वक भजन करायचं आहे आपल्याला. 2 वर्ष झाले आमच्या कराड साहेबाला इच्छा असून काही करता आलं नाही. कोरोनामुळे आपल्याला येता आलं नाही. भेटी झाल्या आपल्या. हात वर करा. शाबास शूटिंगवाले. हे एवढं जाऊ द्या परदेशात. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा एक टाळी हात वर. एक टाळ वाजू नका कोणी. एक हात वर करा ताकदीनं. वाचवलं माऊलीनं. जय जय हो भारत माई जय हो भारत माई जय हो भारत माई जय हो भारत माई जय हो भारत माऊली हो भारत गायनाचार्य मंडळीला क्षमा मागतो. तर मला कीर्तन करू द्या भाऊ. 2 वर्ष झाले, चान्स नाही आम्हाला. बरोबर. सर्वाभूती पाय एक वासुदेव पुसोडिया ठाव हंतेचा. तोची संत साधू वळखावा निका. येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं ज्याच्यासाठी प्राणाची आहुती देतात. ते एक मजेने नाही, खरी वस्तुस्थिती झाली असेल पण ऐकलेला आहे आम्ही तो दृष्टांत. मोठा भाऊ नांगर घेऊन शेतात जातोय. मग नांगरता त्याचा फाळ अडला म्हणून नांगर बाजूला काढला. पाहिलं तर 20 लिटर पाणी बसेल एवढा सोन्याच्या मोहरानं भरलेला हांडा काढला बाजूला. धाकटा भाऊ 9 वाजता न्याहारी घेऊन आला. दादा न्याहारी आणली. यानं विचार केला मी एकटा असतो तर हांडा मलाच मिळाला असता. काय चाललं तुमचं? काही नाही, काय नाही. मग कशाला उगाच. हा मागणं जन्माला आला, आता अर्धा वाटा याला द्यावा लागेल म्हणून इकडे रे. नांगराचा फाळ काढून ठेवला डॉक्टर साहेब. त्याच्या डोक्यात टाकला, मारला. भाऊ त्याच खड्ड्यात पुरला. दुपारी आई आली. अरे तू दिसतो रे, धाकटा कुठे? याला वाटलं हाही पुरावा नष्ट करावा, आई मारली. आणि मग आता दिवसा कसा न्यायचा हांडा? रात्र होऊ दिली. रात्रीचे 12 वाजू दिले. रात्रीचे 2 वाजू दिले. अख्खं गाव झोपलं असावं असं अनुमान केलं. आणि हांडा डोक्यावर घेऊन निघाला 2:30 वाजता घरी जायला. तर तिकडनं 6 चोर 3 वाजता चोरीनं मिळाल्यानं उदास होऊन येत होते. आणि हे हांडा घेऊन जात होतं. रस्त्यात भेट झाली. काय ते मजूर होता शेतात कामाला. पाणी प्यायला भांडं नेलतं. 2:30 पर्यंत मजूर काम करतो का शेतात? ठेव खाली. बॅटरी मारले तर सोन्याच्या मोहरा नाचू लागले. सहायले का आता जन्मभर चोऱ्या करायची गरज नाही. एक म्हणला तो आनंद नंतर व्यक्त करू, हांडवाला मारा. मारलं जाग्यावर. सहाही खुश झाले. म्हणले का रे दिवसभराचे फिरतो आहे आपण, पण उपवासी आहो. असं करा कोणीतरी काही खायला घेऊन या. म्हणलं आता कोण उघडल? अरे उघडतंय. 50 रुपयाला 1 लाडू घ्यायचा. आपोआप उघडतो हॉटेलवाला. झालं. 2 पाठवले. त्यांनी ते लाडू घेतले. पण यांच्या मनात आलं असं केलं तर काय, कुठून तरी थोडं रोगर आणू आपण. लाडवाट टाकू थोडं थोडं. आपण नाही खायचं, ते 4 खातील. ते मेले की हांडा दोघायचाच. या 4घाचं चाललं. आजच घेतले रे यांना टोळीत, या दोघांना ज्यांना लाडवाला पाठवलं त्यांना.
काय नशीबले का त्यांचं आजच हांडा लागा. बिघडलं काय? आल्या आल्या दोघालाही खलास करायचं आणि वाटप करून घेऊ लाडू खाऊन. यांचं ठरलं. जसे दोघं आले चौघ तुटून पडले, मारले दोघं. आणि मग यांनी लाडू खाल्ले. पहाटे पहाटे वाटप झाला. कळलं ना तुम्हाला? 7 डेड बॉड्या. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन. देखली धना मृत्यू समान. देखली धना मृत्यू समान. देखली धना मृत्यु समान. देखली मृत्यु समान. मृत्यु के समान. देखली मृत्यु के समान. देखली मृत्यु के समान. मृत्यु के समान. नाम विधरत्मा नव विधारत्मा तो संत साधु मला तर संपूच वाटत नाही आजचं कीर्तन, पण काळजी करू नका. बरोबर. देखलिया धन. आता इथे मोठे मोठे विद्वान मंडळी बसलेली आहे. माझ्यापेक्षा सगळे विद्वान आहे. म्हणजे डॉक्टर पाणेगावकर, जलाल महाराज, सगळी महाराज मंडळी. आम्ही सगळे माऊलीचे लेकर असल्यामुळे नात्यानं भाऊ लागतो. इथले सगळे भाऊच आहोत. मग आमचा संप्रदाय असा आहे, ज्याला सेवा दिली त्यानं बोलायचं आणि बाकीच्या भावांनी कौतुकानं ऐकायचं. या पलीकडे काय नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळी बस. विठ्ठल देखलिया धन मृतिके समान. ते गोरोबा काका तेरडोकीचे संत. पण पंढरपुरात एक कुंभार समाजाचे संत झाले. त्यांचं नाव राका. राका बरं का. पत्नीचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका. बस आईसाहेबाला माहीत आहे का ना? बरोबर. मग उमराईला बरंच ऐकलं ना, ते पाठ झालं त्यांना. कुंभार तो राका. नामदेव रायांनी लिहिलेलं चरित्र. घरी गेल्यावर तुकोबारायचाच गाथा पाहाल तुम्ही. नामदेव रायच्या गाथ्यामध्ये ही सुरुवात आहे. कुंभार तो राका कांता त्याची बंका. कन्या नाम वंका. तिघे जण पंढरी क्षेत्रात राहते आनंदे वाचेने गोविंद स्मरता. घरी गेल्यावर वाचा, इथं कशाला. असं गाडगी मडकी घडवायचा त्यांचा नियम. एक दिवस राका कुंभाराची मुलगी, तिचं नाव वंका, आणि संत नामदेवाची मुलगी आऊ, सारख्या वयाच्या. हे नीट ऐका. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये धुणं धुत होत्या शेजारी शेजारी. तेव्हा याचं एक आधीचं कारण सांगतो. आधीचं कारण ते आवा रचला. आवा म्हणतात त्याला. आवा रचला, पेटवला
आणि एक मांजर भक्ष्य घेऊन आली. तेव्हा राका कुंभाराच्या लक्षात आलं, या मांजरीची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे आणि तो तळ्याला आहे, आवा पेटलेला आहे, पिल्याचा कोळसा होणार. आरडत वरडत भोवताली भक्ष्य घेऊन मांजर आव्याच्या भोवताल फिरत होती. का रडता बाबा? राका कुंभार रडू लागला. तेव्हा त्याचे उद्गार आहे, बेटा, करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. आपण वाचा अभंग ना. काय झालं? या मांजरीची पिलं कोण्यातरी डेऱ्यात असेल, डेरा तळ्याला आहे, आवा पेटला, पिल्याचा कोळसा होतील. मग ती मुलगी बापाला विचार, कसं काय होईल कोळसा? तुम्ही सांगता आम्हाला की परमेश्वर त्यांनी लाक्षाग्रहातून पांडवाचं रक्षण केलं, मग आपण रात्रंदिवस त्याचं भजन केलं, तो काय झोपा काढतो काय? जवळ घेतलं मुलीला, तुझ्या तोंडात साखर पडो बेटा, आणि जर पिलं वाचली ना तर सगळे पंढरपुरात वाटून देईल आणि वैराग्य धारण करून जीवन जगेल. 3 दिवस आवा पेटत होता डॉक्टर साहेब. तिघही भजन करत बसले, जेवले नाही कोणी. 4थ्या दिवशी शांत झाला अग्नीन, मग गाडगी मडकी काढायला सुरुवात. लाल जरद झाले होते. शेवटी एक मडकं वरचं लाल होतं, खालचा डेरा, ते लाल झालेलं शेवटचं मडकं उचललं डॉक्टर साहेब आणि आतलं दृश्य पाहलं. राका कुंभार हुंदके देव देव रडू लागला. मुलगी उभी होती. रडता बाबा? मेली वाटतं पिलं? नाही बेटा. मग का रडता? नवसास पावली विठाबाई, पांडुरंगानं माझा नवस पूर्ण केला. खेळता ती पिल्ली डेऱ्यात. बघ, पिलं डेऱ्यात खेळतात. 3 दिवस अग्नी पेटून त्याच्यात पिलं आणि मग सगळे वाटून दिलं. वैराग्य धारण केलं. मग जगायचं काय? रानात जायचं तिघांनी, वाळलं सरपण त्याच्या मोळा डोक्यावर, आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे नाही, डाळनं पीठ घ्यायचं पंढरपुरात, त्याच्यावर जगायचं आणि भजन करायचं. एक दिवस ही आऊ, नामदेवाची मुलगी, वंका, राका कुंभाराची मुलगी, धुणं चालू. तेवढ्यामध्ये आऊच्या धुण्याचा शिंतोडा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर आला. मुलीच त्या. येरू म्हणे बाई शिंतोडे येतील. वैराग्यवान संताची मुलगी आहे मी, शिंतोडा नाही सहन करणार तुझा. माहिती आहे. मुलीचं भांडत. नाटक करतो तुझा बाप. कसलं वैराग्य? आणि तुझा बाप काय करतो? पायात घांगऱ्या बांधून नाचतो, जगानं संत म्हणा म्हणून. हे दोघाच्या बापाला तपास नाही. आणि ते आऊ तरा चालत आली. बाबा का रडतेस बेटा? त्या राका कुंभाराच्या मुलीनं पान उतारा केला, त्याच्यात तुमच्या नावाचा उल्लेख केला. नाटक करतो म्हणला तुझा बाप, घांगऱ्या बायात बांधून नाचतो देवाच्या पुढं. खरा वैराग्यवान माझा बाप आहे म्हणली. शांत हो बेटा, आपण परीक्षा घेऊ. आणि मग नामदेवराय देवाकडे आले आणि विचारलं, देवा काय नामा? राका कुंभाराने घेतले वैराग्य. पूर्ण चरित्र वाचा आपण. राका कुंभाराने घेतले वैराग्य, काहो केला त्याग संसाराचा. मला तर त्याचा नाटकच वाटतो देवा. नामा, असं कोणाला कमी लेखू नये. आपण परीक्षा घेऊ. चालेल. परीक्षा घ्यायला तिघ, रखमाई, पांडुरंग, नामदेवराय. परीक्षा द्यायला तिघ, राका, बंका, वंका. डोळ्यापुढे चित्र आणा. ज्या जंगलामध्ये वाळले लाकडं गोळा करायला येतात ना तिघ, तिथंच हे लपून बसले आणि एका लाकडाच्या खाली चांगलं अर्ध्या किलोचं सोन्याचं कड ठेवलं. पण ते अर्ध उघडं पडल्यामुळे लांबून चमकत होतं. राका कुंभार बाजून गेला. देवाचे डोळे भरून आले. परीक्षेला उतरला माझा राका. नामदेवराय होते ना. मग बंका आली. तिनंही ते चमकणारं कड बघितलं.
ती बाजूला गेली. डॉक्टर साहेब, आपल्याला चमकणारं कडं दिसल्यावर बाजूला जाऊ का? कडं कशाला पाहिजे आपल्याला? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद. भरपूर झालं. हा ना. बाजूला गेले मायबाप. पण आई पुन्हा वापस आली. 2 वंजळ माती घेतली, कड्यावर टाकली, कडं झाकलं. आता मुलगी आली वंका. आणि तिथं आल्यावर जी जोरात रडायला लागली. मायबाप म्हणतात, काय झालं पुरी? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. काय झालं? काय झालं म्हणता? या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? आणि जेव्हा मायबाप जवळ आले न पोटशी धरलं, बेटा तू आमच्या पुढे गेली. आम्ही सोन्यातनं मातीत आतापर्यंत फरक समजत आलो, पण तू सोन्याला माती समजली. देखली के समान नवविध रत्न जैसे धोंडे. तो बक्षीस समारंभ होता. डॉक्टर साहेब रात्रभर रामचंद्र जागे होते. कोणाला काय बक्षीस द्यावं यादी केली होती. सर्वांच्या पुढे बक्षिसाचे आकडे घातले होते उद्धवराव, पण मारोतरावच्या पुढे बक्षिसाचा आकडा नाही. सर्वांना बक्षिस दिली, मारुतीरायाला काही नाही. मग सीतामाई म्हणल्या, तुम्हाला काही कळतच नाही. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. तुम्ही जगाला उपदेश करा, पण घरी गेल्यावर तुमचा सातबाराच. फक्त तुम्ही सांगत नाही, आम्ही तुमचं पाहून सांगतो, एवढंच आहे का नाही? अनुभव. सीतामाई, तुम्हाला काही कळत नाही. काय झालं? अहो, जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ घेऊ पुढं आले त्यांना बक्षीस देता. आणि ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती उपकारी, त्या माझ्या मारुतीला काही दिलं नाही. तुला वाटतं का जानकी मी माझ्या मारुतीला विसरत? मग का देत नाही? रात्रभर विचार करतोय काय द्यावं मारुतीला. शेवटी तर 5 प्राण द्यावे इथपर्यंत निर्णय झाला माझा. पण लक्षात आलं 5 प्राण देऊन काय होईल? माझ्या मारुतीचे फक्त 5 उपकार पिटतील. उरलेल्या उपकारात मला जन्मभर कर्जबाजारीच राहावं लागणार आहे. एकही कशोपकाराय प्राणान दास्यामी ते कपे, शेषस्य होपकाराय भवाम ऋणी नो वयम. मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. काय? माझ्या बापाने दिला नवरत्नाचा हार. हे तेव्हापासून गुरुजी पद्धत आहे. माझ्या पप्पानं इकडच्या मावल्या सगळ्या चांगल्या आहे. तुम्ही पहा, सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या आणि पप्पाचं 1 तोळ्याचं. दिवाळीच्या सीझनमध्ये सासऱ्याचं लपवते, साडीच्या पदराच्या वर पप्पाचं. आणि गावात फिरते. आता कोणाला दगदगीच्या काळात चौकशीची वेळ कोणाला. पण एखादी मावशी नवीन दिसतं, थांबलीच, तिला तेच पाहिजे होतं. हा नवीन आहे. कोणी मिस्टरनी केलं वाटतं? नाही, माहेरी गेलतीन काल, पप्पानी केलं. पप्पानी. गावकऱ्याला काय माहिती, डॉक्टर काल इथूनच नेलं. इकडचं नाही सांगत त्या, तिकडच्या. पप्पानी केलं. तसं सीतामाई, मी देते माझ्या पप्पानी दिलेला नवरत्नाचा हार. 1 रत्न पृथ्वीचं मोल ओहोळ साहेब. हनुमानजीला दिला. हनुमानजी बाजूला गेले. 1 मणी दाढ्याखाली रगडून थुंकून टाकायचे. सीतामाईचं लक्ष नाही, पण अशा वेळेला रॉकेल वतनारी मंडळी उपस्थित असतात. हो, ते त्याच उद्योगावर आहे. एक पळतच आलं, सीतामाई तुमच्या बापाचा अपमान. एवढं पेट्रोल वतलं या ना. तो हनुमान ते रत्न दाताखाली रगडून थुंकून टाकतो. सीतामाईनं काय म्हणतात? अरे रत्न आहे. रत्न आहे काय? तुला रत्न कळत नाही का? कळतं ना. काय? राम रत्न महम जाणे, न जाणे रत्न अन्यथा. हनुमानजी म्हणतात, फक्त माझ्या रामाला मी रत्न समजतो, आणि ज्या रत्नात राम नाही
त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे जैसे धोम जैसे धोम जैसे धोम. थोडं राहिलं हो ना, ते समजले. परमार्थात ज्याची गरज आहे आणि जे विरोधक आहे, माणसाचा स्वभाव आहे उद्धवराव, इमानदार कुत्र्याला गेटच्या बाहेर ठेवतो माणूस आणि लबाड मांजराला ताटाजवळ. तुमचं चांगलं असेल पण हे सहज सांगतो. एकानं बोक्या पाळला, बोक्या, आणि त्याचंही लग्न झालं नव्हतं. दोन्ही बोके आपलं दोघे डायनिंग टेबलवर दोघंही एकत्रित जेवायचे. 5-6 वर्षे बोक्यावर प्रेम. बोक्याही चांगला तगडा झाला. एक दिवस मालकानं ते काळ्या पिशवीमध्ये, बस मराठी कळली तुम्हाला, ते ठेवून दिलं टेबलवर आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. नंतर हे तयार करायचं म्हणून तोपर्यंत बोक्यानं फक्त पिशवी शिल्लक ठेवली. मालकाचा मूड गेला. म्हणला खिडक्यान दारं बंद केली, काठी घेतली, इकडून मारली की बोक्या त्या खिडकीवर, तिथं मारली की बोक्या या खिडकीवर. फडगुरुजी 10-15 काठ्या बोक्यानं चुकवल्या. पण बोक्याच्या लक्षात आलं मालक मारतोय मला. जो दबा धरला उद्धवराव, मारली उडी, नरड फोडलं बोक्यानं, मारला मालक. 5 वर्ष ज्याला जीव लावला त्या बोक्यानं मालक मारला. इतकं लबाड आहे, त्याला ताटाजवळ ठेवतो आम्ही. कुत्र इतकं इमानदार आहे. मालकासोबत कुत्र उसाची पाहणी करायला सायंकाळची वेळ, चालता चालता मालकाचा पाय सापावर पडला, सापानं दंश केला, मालक मरून पडला, कुत्र प्रेताजवळ बसलं. का येत नाही गडी, माणसं धावली, पाहतात तर डोळे हिरवे आले. मालक मेलेला. घरी आणली डेड बॉडी, रात्रभर ठेवली. मोठा माणूस होता, सगळ्या समाज जमला, प्रेत यात्रा निघाली. कुत्र मागं मागं आहे समाजाच्या. चितेवर ठेवलं प्रेत, पेटवलं, तोपर्यंत कुत्र लांब होतं एकटं येड्या बाबुळीत. आणि अग्नी पेटल्यावर समाज निघाला, कुत्रा पळत आला आणि मालकाच्या प्रेतावर उडी टाकून पेटला. का? ज्यानं मला लेकरासारखं सांभाळलं, एवढं इमानदार कुत्र आहे, त्याला आम्ही गेटच्या बाहेर ठेवतो. लबाड मांजर आहे, त्याला ताटाजवळ. परमार्थात ज्याची गरज आहे, संतांनी त्यांना घरात ठेवलं, आणि जे विरोधक आहे त्यांना बाहेर काढलं. काम क्रोध दोघे घातले माहेरी, काम क्रोध दोघे घातले माहेरी, क्रोध दोन्ही घातले माहेरी, काम क्रोध दोन्ही घातले माहेरी, काम क्रोध दोन्ही घातले माहेरी, काम क्रोध दोघे घातले माहेरी, क्रोधयश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनम इह वैरिणम. कामाची कोतवालयेने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी थुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तुम्ही मिळाला त्याशी. काम आणि क्रोध मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळे करणारे हे दोघं विरोधक परमार्थाच्या, म्हणून बाहेर काढले. काम क्रोध दोघे घातले बाहेरी.
आणि ज्याची गरज आहे त्यांना घरात ठेवलं. शांती क्षमा घरी राबवित. नवे साधूची व्याख्या करताना इथे दोन शब्द आले डॉक्टर साहेब. तोची संत साधू समानार्थी आहे, समानार्थी आहे. साधू संत हे समानार्थी आहे, पण वेगवेगळे अर्थ असतात, उच्चार सारखे. तुम्हाला माहित आहे, बेटा, बेटा, लडका, पुत्र, तिन्हीचा अर्थ एकच आहे. बेटा म्हणजे मुलगा, लड़का म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, जो बंटवारे में खुश रहता वो बेटा. लेकिन बंटवारे के पास भी पिता को लड़ लड़ के ज़्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते पुत्र. हे सारखं वाटलं तरी तसं साधू संत समानार्थी आहे. पण संत वाङ्मयात दोघाच्या दोन व्याख्या आलेल्या आहेत. संत कोणाला म्हणतात? तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, आणि साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. म्हणून दोन्हीचं विवेचन याच्यात आलं. शांती क्षमा घरी राबवित, साधू म्हणावे तयासी. आणि तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, अखंड नामचिंतन. दोन्हीचं आलेलं आहे. झालं उरकलं आपलं. आता थोडंसं एक मिनिट घेतो, आता इलाज नाही, एकच मिनिट घेतो. हां, एका श्रीमंताचं 6 खोल्याचं घर होतं डॉक्टर साहेब. त्याच्यात भाडेकरू ठेवले बरेच वर्ष. पण याची मुलं शिकण्याजोगी झाली. म्हणला पुण्यात जाऊन दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एका भाडेकरूला विनंती करून खोली खाली करू, तिथं मुलं शिकतील. या हेतून आला. भाडेकरूंना विनंती केली, हे पहा 10 वर्ष मी काही बोललो नाही, सर्वाला निघा म्हणत नाही, एक कोणीतरी खोली खाली करा, माझी मुलं शिकायला येणार आहे. भाडेकरू बाहेर येऊन लाल डोळे करतात. कधी बोलताय तुम्ही हे? 2021 मध्ये. कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, तुला वाटेल ते कर. आता काय इलाज आहे का? हा ना, आता काय इलाज आहे? झालं, भानगडी सुरू झाल्या. 4-5 वर्षाचा काळ गेला, याच्यासारखा निकाल लागेना. मालक वैतागला. मालक बसला स्टँडवर स्वारगेटच्या. तिथं एक बुवा बघितला, 20 वर्ष वयाचा, धोत्र, नेहरू सदरा, टोपी. आळंदीचे महाराज दिसता. हो, एक विनंती होती. काय? मला मुलं बाळ नाही. बरं, मग आमचं एक 6 खोल्याचं घर आहे पुण्यामध्ये, ते तुमच्यासारख्या बुवाच्या नावी लावायचं आहे. बुवा तर खूप झाला, काय हरकत नाही, काय हरकत नाही. बरं का उद्धव बापू, परस्पर नेलं, नावी लावून दिलं, घर नंबर पत्ता दिला. तो मालक निघून गेला आणि बुवा पत्ता शोधत शोधत भालचंद्र भाऊ तिथं आला. 6 भाडेकरू बाहेर आले. काय, कोण पाहिजे आपल्याला? घर हेच आहे ना, हे पत्ता? हो. मग हे माझ्या नावी लावलेलं आहे. असं का? पहिला मालक श्रीमंत होता. बुवा तुझ्याजवळ गोपीचंदनच आहे, जरा विचार. मग बुवा हादरला, म्हणले मालकानं फसवलं. ठीक आहे, काय करायचं आपल्याला घराचं म्हणावं, पण तुमचं हे अंगण पाहून समाधान वाटलं बुवा. काय करणार आहे अंगणात? आता काय करणार आहे? 2 वर्ष झाले कोरोना होता, सप्ताह करा म्हणतो तुमच्या अंगणात. 6 भाडेकरू म्हणले, का रे? अरे साधा सत्यनारायण केला नाही आपण, सप्ताह आपल्या अंगणात झाला म्हणजे सगळ्या पुण्यात चर्चा होईल ना, 6 भाडेकरून सप्ताह केला म्हणून. दिलं बुवा अंगण सप्ताहासाठी. हो ठीक आहे, पण मध्येच बंद पाडला तुम्ही तर. काय पाहिजे? काय? काही नाही, एका कागदावर लिहून द्या, खाली 6 जण सह्या करा. हे म्हणले, काय काय करणार आहे एकटा बुवा? लिहून दिलं आम्ही. पण बुवानं सप्ताह शब्द गाळला बरं का कृष्णा बुवा. अखंड हरिनामासाठी अंगण देत आहो, खाली 6 जणाच्या सह्या. सप्ताहच नाही त्याच्यात, अखंड हरिनामासाठी. मग बुवानं मोठा मंडप टाकला. प्रत्येकाच्या दारापुढं तोंड करून एक एक करणा बांधला बरं का, साऊंडवाले तोंड दाराकडे. आणि वारकरी संप्रदायाचा सप्ताह. पहाटे काकडा, आवाज फुल, नंतर पारायण. या अनिल भाऊ, ते हां बुलेटनं, हा बाजूला रे, बाजूला लगेच आणते ते. आम्हाला गर्दीमध्ये ऐकत नाही ना लोक.
ते दंदन दंदन बुलेट आली की त्यांचं ऐकतं आणि त्यांनी बऱ्याच लोकांना ऐकवलं आहे पहिले. हो त्याच्यावरूनच चाललं आपलं. 10 ते 12 गाथा भजन. 2-3 मिनिट पुढे जाते साहेब. 2-3 मिनिट होते. मला माहिती आहे साहेबांचं प्रेमच आहे आमच्यावर. थोडस आता उगच गाथा भजन, मग महिला मंडळाचं भजन, मग प्रवचन, नाचून हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन, रात्रभर जागर. 3च दिवसात वैतागले भाडेकरू. इतके वैतागले पिंट्या जेवायला मागतो ते मम्मीला ऐकू जाईना, नवरा हाक मारतो ते बायकोला कळलं. करणे सोड म्हणावं सया फसलेल्या आहे. 4थ्या दिवशी काही भाडेकरू त्याच्यातले आले, अरे कधी संपणार आहे डोकेदुखी? काय हे डोकेदुखी कधी संपणार आहे? संपणार? तुम्ही शाळा शिकला की नाही? मग तुझ्यासारखा अशिक्षित आहो का आम्ही? व्याकरण होतं का तुम्हाला? होतं ना. वाचा. अखंड हरिनाम, खंडना नाही त्याला म्हणतात अखंड. वापस आले. काय झालं रे? अरे तो धोतरवाला बुवा व्याकरण शिकवतो. अखंड. त्याच्यातला एक होता, म्हणला तुझं चुकलं का? काय कधी संपणार म्हटल्यानं बुवाला राग आला. हे वारकरी सप्ताह आहे, प्रेमानं विचारायचं असते, गोपाल काला कधी आहे? बाकीचे भाडेकरू म्हणजे तूच जा आता. यानं बुवानं खरं सांगावं म्हणून 2 माळा घातल्या तुळशीच्या, सदऱ्याच्या वर मोठं चंदन लावलं, आमच्या विनेकरी बाबासारखं. तसाच बुक्का. खरं बोलावं बुवा आणि दुसरा काही उद्देश नाही. आला. मी 6 भाडेकरू पैकी एक आहे. बरं माळकरी आहे मी. हो दिसतंय ना माळ दिसतंय. काय उद्देश काय? काही नाही, आम्हाला त्या दिवशी रजा काढता येईल. पुण्या दिवशी, काल्याच्या दिवशी. बरं मग तेव्हा काला कधी आहे आपल्या सप्ताहाचा? काला मी मेल्यावर होण्याची शक्यता. झालं. आलं वापस. काय झालं? वाटोळ झालं म्हणा. काय? अरे तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग आणि तो आपल्या सगळ्यापेक्षा वयानं लहान आहे. मग हिशोब वरच आहे. आपण मेल्याशिवाय बुवा मरत नाही. बघ यांनी विचार केला, या टाळकुट्यांच्या नादात जीवन जगल्यापेक्षा नवरा बायको 1.5 लाख पगार राहिले का द्या खोल्या सोडून प्रशस्त बंगला बांधू गावाच्या बाहेर. बरं का कृष्ण? मालकाला न विचारता 6 भाडे करू. तसे प्रत्येकाच्या देहात 6 काम क्रोध मद मोह लोभ मत्सर यांनी कब्जा केला. 6 खोल्या सोडत नाही. मग कधी सोडतात? तुका म्हणे देह भरीला विठ्ठलेन मग काम क्रोधे केले घरीत. म्हणजे काम क्रोधाधिक विकारांना बाहेर हाकलायची ताकद भगवंताच्या नामात असल्यामुळे. नाम म्हण नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हण नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हण वाचे विसंबेना त्याचे हा संत. शांती क्षमा घरी राबवित हा साधू. तोची संत साधू वड